चंदगड तालुक्यात काँग्रेसची ताकद प्रबळ। नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस मोठे भाऊ असल्याचा दावा। आघाडी नाही जमली तर स्वबळावर लढण्याचा इशारा गोपाळराव पाटील। चंदगड तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद मोठी असून नुकत्याच पार पडलेल्या चंदगड नगरपंचायत निवडणुकीतून ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्णतः सज्ज असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले। शुक्रवारी चंदगड येथे काँग्रेस कार्यालयात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत मार्गदर्शन करताना गोपाळराव पाटील म्हणाले की चंदगड तालुक्यात काँग्रेस हे मोठे भाऊ आहेत। आमचा सन्मान राखला गेला तर आघाडी केली जाईल, अन्यथा जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढवण्याचीही पूर्ण तयारी असल्याचा ठाम इशारा त्यांनी दिला। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची तयारी सुरू असून आतापर्यंत तब्बल 28 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत। यामुळे पक्ष संघटना निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे। यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी माहिती देताना सांगितले की महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उभाटा तसेच शेतकरी संघटना यांच्याशी आघाडीबाबत चर्चा सुरू आहे। समविचारी पक्षांशी समन्वय साधून लवकरच योग्य निर्णय जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले। या बैठकीस एम.जे. पाटील, जी.बी. पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, विलास पाटील, शंकर ओवळकर, अशोक जाधव, ॲडव्होकेट अनंत कांबळे, तात्यासो देसाई, गोविंद पाटील, संदीप नांदवडेकर, कृष्णा पाटील, बसवंत अडकुरकर यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता चंदगड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कोणती रणनीती आखते, आघाडी होते किंवा स्वबळावर लढा दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।